आणि पुढची अपडेट आहे सोलापूरमधून पडताळणी सुरू असताना नजरेनं मोजलेल्या मतानुसार भाजपचे राजेंद्र राऊत हे सध्या आघाडीवरती असल्याचं दिसतंय। प्राथमिक माहितीनुसार भाजपचे राजेंद्र राऊत यांना 107 मतं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वसंत देशमुख यांना अवघी 27 मतं मिळालेली आहेत। सोलापूरमधून ही अपडेट समोर येतेय आणि याच सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देतात आमचे प्रतिनिधी आफताब शेख। आफताब, या कलानुसार राजेंद्र राऊत हेच आघाडीवरती असल्याचं दिसतंय, 107 मतं त्यांना मिळालेली आहेत। नक्कीच आकांक्षा, खरं तर आता जी प्रशासकीय पातळीवरती वैध अवैध मतांची पडताळणी सुरू आहे, यामध्ये सोलापूरमध्ये जवळपास 614 मतदान झालेलं आहे आणि 614 मतांची खरं तर पडताळणी सुरू आहे। त्यामध्ये जवळपास 16 मतं वैध आहेत की अवैध यावरती खरं तर प्रशासकीय पातळीवरती आता पडताळणी सुरू आहे। मात्र ते सुरू असतानाच जे उमेदवार प्रतिनिधी असतात किंवा हे आहेत ते जी नजरेनं पाहणी करतायत त्यानुसार जवळपास 107 मतं भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना मिळाल्याचं दिसतंय, तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांना 27 मतं मिळाल्याचं आता प्राथमिक माहितीनुसार कळतंय। अर्थात ही अद्याप शासकीय माहिती किंवा अधिकृत माहिती नाहीये। 614 मतांची मतमोजणी एकत्रित पूर्ण होणार आहे, तीच प्रशासकीय पातळीवरती असेल। मात्र प्राथमिकदृष्ट्या जे सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार 107 मतं राजेंद्र राऊत यांना तर 27 मतं वसंतराव देशमुख यांना मिळाल्याचं कळतंय। 16 मतं वैध की अवैध या बाबतीत पडताळणी जी आहे आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या समोर सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी, त्यामुळे या संदर्भातले अपडेट जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।